वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। चॅनल गेट पडत असो प्रथम ग्रामदैवत मारुतीराज साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्रास नमन। श्रोते मायबापास नमस्कार करून कथाभागाकडे वळूया। आज दुपारीच आपण या ठिकाणी आपल्या रामविजय ग्रंथाची सांगता केलेली आहे आणि शास्त्राच्या नियमानुसार एक परत अध्याय आपल्याला घ्यायचा असतो। त्यामध्ये आपण असा अध्याय निवडला या ठिकाणी ज्यावेळेस बिभीषण विश्वामित्र ऋषी त्या दंडक अरण्यामध्ये जे यज्ञ आयोजित केलेला असतो त्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता प्रभू रामचंद्राला मागण्यासाठी अयोध्येला येतात। ही कथा या ठिकाणी आपण निवडली आणि आता तिसऱ्या अध्यायामध्ये चौथ्या अध्यायात ऐकलं आपण प्रभू रामचंद्राच्या जन्माची कथा त्या ठिकाणी चौथ्यामध्ये सांगितली होती। आणि इथं आता ज्यावेळेस चारही बालक त्या ठिकाणी दशरथाला 4 पुत्र झाले, चौघांचं लालन पोषण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये होऊ लागलं होतं। त्यांच्या त्या ठिकाणी बारशाचा कार्यक्रम ओळखण्यात आला। त्या बारशाकरता अयोध्येमधील सर्व सुवासिनी स्त्रिया त्या ठिकाणी गर्दी करू लागल्या होत्या। प्रत्येकालाच राजवाड्यात प्रवेश मिळणं शक्य नव्हता। बरेच जण त्या ठिकाणी दरवाजाच्या बाहेर थांबून त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं दर्शन घेण्याकरता एकमेकीला लोटालोटी करून गर्दी करून त्या ठिकाणी न्याहाळू लागल्या होत्या। 12-16 जणांनी त्या ठिकाणी कौशल्य मातेची ओटी भरलेली आहे। अशा प्रकारचा हा कथाभाग या ठिकाणी झालेला आहे। आणि इकडं ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा जन्म झाला अयोध्येमध्ये आणि लंकेमध्ये मात्र त्या ठिकाणी अपशकुन होऊ लागले होते। जशा प्रळयासारख्या विजा कडकडाव्यात, प्रळयाग्नी यावा अशा प्रकारचं ज्यावेळेस माणसाला भास होतात तसे भास त्या ठिकाणी लंकेमध्ये अपशकुन होऊ लागले होते। रावणाच्या डोक्यावरचे मुकुटच त्या ठिकाणी गळून पडू लागले होते। अनेक प्रकारचे अपशकुन त्या ठिकाणी रावणाला लंकेत जाणू लागले। हा कथाभाग या ठिकाणी सुरू झालेला आहे। चला पुढे। स्वप्न देखे मंदोदरी किमर पटे तोडीली कळसरी इकत दावा जा कानारी ओटी भरती धुळीने। आणि एक दिवस आपल्या महालामध्ये मंदोदरी झोपली असते वेळेस तिला एक वाईट स्वप्न पडलं। स्वप्न काय पडलं, तिला उठून बसली झोपेतून। स्वप्न तसं वाईट पडल्यावर खडबडून जागी झाली आणि आपल्या पतीला त्या ठिकाणी सांगू लागली कोणीतरी एक माकड आला आणि त्या माकडानं माझ्या गळ्यातील मंगळसूत्र तोडलेलं आहे किंवा ज्या सुवासिनी स्त्रिया आल्या त्या सुवासिनी स्त्रिया मातीनं माझी ओटी भरतायत असं वाईट स्वप्न त्या ठिकाणी मंदोदरीला पडलेलं आहे। लल्लाट शून्य सुलोचना दे कधी झाली मय कन्या चिंता पडली रावणा ईश्वर क्षोभला की। कपाळाचं मळवट देखील मातीनं भरलंय अशा प्रकारचं ज्यावेळेस अपशकुन त्या ठिकाणी पाहिलं घाबरली झालेली त्या ठिकाणी घाबरली मंदोदरी आणि आपल्या पतीला म्हणजे रावणाला काय सांगते ऐकू आता। ईश्वर झाल्या पाठीबोरा नसती ती घरा महारत्ने होती गारा कोणी न पुसती तयाते। जर समजा आपल्यावर ईश्वरच कोपला, ईश्वरानं आपल्याकडे पाठ केले तर नाही ते विघ्न आपल्याकडे त्या ठिकाणी चालून येत असतात। अशा प्रकारचे या ठिकाणी भास मंदोदरीला होऊ लागलेले आहेत। आपले द्रव्य लोकावरी ते बुडोनी जाईन लाभे करी ज्याचे देणे ते द्वारे बैसती यान घालोनी। कसं या ठिकाणी होतं ज्यावेळेस देव आपल्यावर जर कोपला तर काय होत असतं, आपण जर एखाद्याला त्या ठिकाणी उसनवारी केली असेल तर ती उसनवारी परत येण्याची शक्यता नसते। पण आपण जर कोणाकडून काही त्या ठिकाणी उसणं आणलं असेल तर तो मात्र या ठिकाणी आपल्या दाराला त्या ठिकाणी चक्रा मारत असतो। वारंवार त्या कर्जाची आठवण करून देतो, परत मागण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी पळो की सळो करतो। अशा प्रकारच्या अपशकुन जेव्हा होतात त्यावेळेस माणसानं समजावं की आपल्यावर देवाचा कोप झालेला आहे। वैया करी सापडे वर्म अपयस येवनी पुढे धर्म विशेष वाढे क्रोध काम तरी देव क्षोभला जाणीजे। काय सांगायला त्या ठिकाणी ग्रंथ करते, जर एखादा आपला वैरी आहे, कोणी शत्रू आहे आणि त्याची त्या ठिकाणी भरभराट व्हायली आणि आपली मात्र या ठिकाणी उतरती कळा लागलेली आहे, आपल्याला त्या ठिकाणी दारिद्र्यामध्ये खितपत पडावं लागलं, असं जर काही होत असेल आपल्या आयुष्यामध्ये तर माणसानं समजावं की आपल्यावर देव कोपलेला आहे। आणखीन काय सांगतात पुढे। पुढे जे का शत्रू पूर्ण ज्याशी आपण पिढले दारुण अडल्या धरणे त्याचे चरण तरी देव क्षोभला जाणीजे। काय सांगायला नाही, एखादा आपला शत्रू आहे त्याला आपण अनेक प्रकारच्या या ठिकाणी यातना दिलेल्या आहेत आणि मग आपल्यावर एखादं संकट आलं मग त्यावेळेस आपले हितबंधू जे आपले असतात भाऊ की ती त्या ठिकाणी धावून येत नाही। मग अशा वेळेस आपल्याला त्या शत्रूला शरण जावं लागतं, त्याच्याच पाया पडावं लागतं, तोच आपल्याला सहकार्य करतो। असं ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये घडत असेल त्यावेळेस माणसाला समजायचं की आपल्यावर देव या ठिकाणी कोपलेला आहे। लाभाकार्याने निघे उदिमास तो हानीची होय दिवस
पूजास्थानी अपमान विशेष तरी देवक्षोभला जाणीजे. आता आपल्याला कुठल्या तरी एखाद्या व्यवहारामध्ये फायदा होईल, लाभ होईल म्हणून आपण काय करतो, नवीन नवीन त्या ठिकाणी व्यापार करायला सुरुवात करतो. पण त्या व्यापारामध्ये सतत जर आपली हानी होऊ लागली, नुकसान होऊ लागलं, तर मग त्या ठिकाणी समजायचं की देवाचा कोप आपल्यावर झालेला आहे. आपल्या देश करीती नसते व्यवहार येऊन पडती, सदा तळमळ वाटे चित्ती तरी देवक्षोभला जाणीजे. चला. आपले राज्य संपत्ती ध्यान शत्रू भोगू पाय आपण देही पिढाई अभिवीन तरी देवक्षोभला जाणीजे. आता समजा आपलं राज्य या ठिकाणी आपण एका राज्याचे राज्यकर्ते होता आणि एक बलाढ्य शत्रू आपला त्या ठिकाणी आला, आपल्या राज्यावर स्वारी केली आणि आपल्या राज्यावर आक्रमण करून त्यानं जर आपलं राज्य बळकावलं त्या ठिकाणी, तर असं समजायचं की या ठिकाणी आपल्यावर देवाचा कोप झाला आहे. किंवा एखाद्या नसती व्याधी आपल्याला, म्हणजे एखादा भयानक आजार झाला, जसे आता त्यावेळेस पहिले नव्हते पण आता कॅन्सरसारखे आजार झालेत, असा जर आजार आपल्याला झाला आणि तो आजार बरं करण्याकरता जर आपल्याकडं पुरेसं धन नसेल, तर त्यावेळेस मात्र माणसानं समजावं की आपल्यावर देवाचा कोप झालेला आहे. विद्या बहुत जवळी असे परितयाशी कोणी ना पुशे, बोलो जाता मती भ्रंशे तरी देवक्षोभला जाणीजे. खूप असा हुशार पंडित या ठिकाणी समाज प्रबोधन करते, खूप लोकांना समजावून सांगते, परंतु लोक त्याचं जर मनावर घेत नसतील आणि त्यालाच दूषणं ठेवत असतील, त्याचीच निंदा करत असतील, तर मग त्या माणसाला समजायचं की आपल्यावर या ठिकाणी देवाचा कोप झाला आहे. ठेला ठेवा न सापडे नसतीची व्याधी अंगी जडे, सदा भय वाटे चौकडे तरी देवक्षोभला जाणीजे. किंवा एखादा आपण मौल्यवान ठेवा आपण कुठेतरी ठेवलेला आहे आणि काही दिवसानंतर ज्यावेळेस आपल्याला त्या धनाची आवश्यकता होते, मग त्यावेळेस आपल्याला त्या आठवत नाही की आपण नेमका कुठे ठेवला आहे, तो धन त्यावेळेस आपल्याला सापडत नसेल, तर तेव्हा देखील माणसाला समजायचं की आपल्यावर देवाचा कोप झालेला आहे. वृद्धपणे येई दरिद्र स्त्री मृत्यू पाय गेले नेत्र, उपेक्षुनी हेळ सिद्धिपुत्र तरी देवक्षोभला जाणीजे. किंवा म्हातारपणे एखादी मोठा आजार झाला त्या ठिकाणी, किंवा पत्नीच त्या ठिकाणी त्याला सोडून गेली, तर अशा माणसाला, एकट्या माणसाला जीवन जगणं कठीण होत असते. मग अशानं देखील त्या ठिकाणी काय समजायचं की आपल्यावर देवाचा कोप झाला आहे. असोलंके माझी रावण सांग प्रधानाची बोला अहोरात्र सावधान लंका नगर रक्षावे. रावणाला देखील जे अपशकून त्या ठिकाणी होऊ लागले ते त्यावेळेस रावण सावध झाला, त्या ठिकाणी आपल्या प्रधानाला बोलावून घेतले. जे काही शूर त्या ठिकाणी त्याचे दरबारामध्ये असणारे सेनापती सर्वांना सूचना केली रावणानं की आता डोळ्यामध्ये तेल घालून लंकेचं रक्षण करा, पुढचा येणारा काळ अतिशय कठीण आहे, असं सूचना त्या ठिकाणी आपल्या प्रधानांना रावण देऊ लागला. अयोध्ये श्रीराम जन्मचा तत्काळ रक्ष विराजती सदा फळ गाई दुबती त्रिकाळ क्षीरतुंब वरे. आणि अयोध्येमध्ये मात्र काय होऊ लागलं, आनंदी आनंद त्या ठिकाणी होऊ लागला होता. जे त्या ठिकाणी झाडं पहिले पिकत नव्हते, फळं त्याला लागत नव्हते, असे म्हातारे आंबे जे झाले असतील त्याला देखील सुमधुर असे फळं त्या ठिकाणी लागू लागले होते. मरकुड्या गायी असतील तर त्या गायी देखील त्या ठिकाणी 3 वेळेस दूध देऊ लागल्या होत्या. प्रत्येक घरामध्ये भजन पूजन कीर्तन अशा प्रकारचे कार्यक्रम त्या अयोध्येत होऊ लागले. असा आनंदी आनंद त्या प्रभू रामचंद्राच्या आगमनामुळं अयोध्येत जन्म झाल्यामुळे त्या अयोध्येमध्ये होऊ लागलेला आहे. आधी आधी रहित लोक नाही चिंता दरिद्र दुःख शुष्क धरणी अपार पिको लागले ते देवा. ज्या काही कोरडो जमिनी होत्या, ज्या नापीक जमिनी होत्या, आपण काळचोपण्या म्हणतो, जिथं आपल्याकडे काहीच येत नाही काळचोपण्या जमिनीत, अशा जमिनी देखील त्या ठिकाणी सुपीक झाल्या. जिथं 10 मन गहू व्हायचे तिथं 10 खंडे होऊ लागले. अशा प्रकारची सुपीकता त्या अयोध्येमध्ये होऊ लागलेली आहे. अवतरताची जगाची वना जन जरा रहित झाले तरुण अविद्या पाप मुळीहून देश धडी झाले. ग्रंथकर्ते काय सांगालेत, ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांचा जन्म त्या अयोध्येमध्ये झाला त्यावेळेस तिथं नवल काय घडू लागलं. जे म्हातारे कोतारे होते ते देखील तरुणाप्रमाणे त्या ठिकाणी बसवले. त्यांच्या अंगामध्ये एवढा उत्साह त्या ठिकाणी निर्माण झाला, प्रत्येकजण त्या ठिकाणी आनंदामध्ये राहू लागलेला आहे. दरिद्री झाले भाग्यवंत मूर्ख ते बोलके पंडित कुरुपते स्वरूपवंत दिव्यमान तेजसी. जे पहिले कोणी दरिद्र्यामध्ये कितपत पडले होते, अचानक त्यांना धनलाभ झाला, ते त्या ठिकाणी श्रीमंती उपभोगू लागले होते. अशा प्रकारचे अनेक त्या ठिकाणी सुखद अनुभव त्या अयोध्येमध्ये येऊ लागलेले आहेत. अवतरताची श्रीरामानी गेले क्रोध काम अयोध्यावासी आसुकाळ परम स्वानंदाचा झाला. प्रभू रामचंद्राचा जन्म अयोध्येत झाल्याबरोबर इतका कायापालट झाला त्या अयोध्येमध्ये असणाऱ्या लोकांचा
की त्यांच्या हृदयामध्ये काम, क्रोध, मद, मत्सर, निंदा अशा प्रकारचं काही राहिलं नाही. जो तो सद्भावना त्याच्याशी एकमेकाशी त्या ठिकाणी वागू लागला. प्रत्येकजण त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी लीन होऊ लागला, देवाची पूजा अर्चा करू लागला. असा आनंदी आनंद त्या अयोध्येमध्ये होऊ लागलेला आहे. ग्रही प्रकाशता प्रभा करो मग कैचा उरे अंधकार ग्रहस्वामी येतो तस्कर पळून जाती चौकडी. दृष्टांत या ठिकाणी ग्रंथकर्त्यानं जर आपल्या घरामध्ये सूर्य उगवला तर मग त्या घरामध्ये अंधार कशा राहणार आहे. अशा प्रकारचे त्या ठिकाणी अनेक सुखद अनुभव अयोध्येत होऊ लागले. की बोलता ज्ञान वेदांत सकल मते होती कुंठित की सदी एक होता प्राप्त संसार दुःखी तुळती. किंवा एखादा सत्संगामध्ये आपण गेलो त्या ठिकाणी निरूपण करणारे जे काही संत असतात, ज्यावेळेस ते कथा कीर्तनामधून समोरच्या बसणाऱ्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतात, मग आपण ते कीर्तन ऐकत असतो जेवढं तल्लीन होतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार येत नाहीत. अशा प्रकारचं वातावरण त्या अयोध्येमध्ये निर्माण झालेलं आहे. की प्रवेशता वैराग शांती दुष्ट काम क्रोध पळती ते साव करता रघुपती दोष दुष्काळ निमाले. इकडं रघुपतीचा जन्म ज्यावेळेस अयोध्येमध्ये झाला त्या ठिकाणी दुष्काळ नाहीसं झालेला आहे. जिकडे तिकडे मुबलक त्या प्रमाणात शेती पिकायला लागली, सुबक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. असो दशरथाचे सुत एका मागे एक रांगत कौशल्याने दशरथ संतोषाची पाहत. इकडे हे चारही राजपुत्र त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये लहानाचे मोठे होऊ लागले. दूरदूर त्या राजवाड्यात रांगायचे, खेळायचे आणि कौतुकाने या ठिकाणी कौशल्या माता आणि दशरथ राजा त्या ठिकाणी पाहू लागले. पाचू बांधा अंगणात हळूहळू चौघे चालतो एकाशी एक पाहुणे हसतो बाळ भाय करून दुडू खेळायचे त्या राजवाड्यामध्ये, त्यांच्या अंगणामध्ये त्या ठिकाणी रांगायचे, पळायचे आणि कौतुकाने आई वडील देखील आपल्या लेकरांचं त्या ठिकाणी कौतुक करू लागले. कौशल्या उभी राहून या चौकाशी बोलती जेवावया सौदे दूर जाती पळून या धावणे माया धरी मागे. कौशल्या माता त्या ठिकाणी एवढ्या प्रेमळ होत्या. त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी चौघांना जेवायला बोलवायला गेलं की ते लांब लांब पळायचे. कौशल्या मातेने त्यांच्या मागं पळायचं, त्यांना धरून आणायचं, त्यांचे हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आणि आपल्या हाताने त्यांना कौशल्या माता जेव घालायचे. असं त्या राजवाड्यामध्ये वातावरण चांगलं वाढले. चौकाची मुखे धुणे भोजनाचे पैसाही दटावणी संतोष वाटे दशरथाचे म्हणे चारही मूर्ती पाहता. इकडे दशरथ राजाला देखील आनंद व्हायचा ज्यावेळेस कौशल्या राणी अशा प्रकारे करायच्या. चारही पुत्रांना त्या ठिकाणी आपल्या जवळ बसवायचं, आपल्या हातानं त्यांना त्या ठिकाणी मायेनं खाऊ घालायचं आणि दशरथ राजाला पाहून त्या ठिकाणी मनातून आनंद व्हायचा. म्हणे कोण पुण्याचे पर्वत मी पूर्व्याचं लोभ होतो तरी ते चौघ्या आदित्य अवतरले माझे पोटी. माझंच पूर्वीचं काहीतरी पुण्य असेल बरं का, म्हणून असे 4 सूर्यासारखे तेजस्वी पुत्र माझ्या या कुळामध्ये जन्म घेतला, माझ्या घरामध्ये जन्माला आले. अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी धन्यता दशरथ महाराज देऊ लागले. चिमण्या मूर्ती चिमणे ठाणा चिमणी धनुष्य चिमणे बाण चिमणीने पुढे ऋणधुन पाय गरजेची चौघाचे. आता लहान लहान त्या ठिकाणी होते. 4ही बालक त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये खेळायचे. त्यांचे खेळ काय असे आपल्यासारखे होते का? त्यांना त्या ठिकाणी काय राहायचं, चिमुकलं बारीकसं धनुष्यबाण, बारीकसं त्या ठिकाणी घोडा, अशा प्रकारचे त्या ठिकाणी राजपुत्रांना शोभणारे असे खेळ ते 4ही राजपुत्र त्या ठिकाणी राजवाड्यात खेळायचे. झाले 8 वर्षाचे सुंदर चौघाशी समान वस्त्रालंकार चिमणे धनुष्य परिकर चिमणे शेर सोडती. असं करता करता 8 वर्षाचा काळ निघून गेला. 4ही पुत्र त्या ठिकाणी 8 वर्षाचे झाले आणि त्या राजवाड्यामध्ये त्या चौघांना देखील सारखेच कपडे त्या ठिकाणी घालायला, सारखेच अलंकार दागदागिने त्यांच्या अंगावर आणि चिमुकले धनुष्यबाण अशा प्रकारचं ते त्या ठिकाणी खेळ बागू लागलेले. चिमणा पितांबर कटी मेखळा चिमणी पदके मुक्त माळा चिमण्या शेवकाचा पाळा रामा भोवता सोबत असे. इकडे प्रभू रामचंद्राचे जे सवंगडी होते त्यांच्यासोबत खेळायला यायचे, ते त्यांच्याच वयाचे सवंगडी. इकडे प्रभू रामचंद्र राजाप्रमाणे मानायचे. गळ्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या माळा असायच्या घातलेल्या सोन्याच्या पदकाच्या माळा, चिमुकलं धनुष्यबाण अशा प्रकारचे राजाला शोभेचे खेळ त्या राजवाड्यामध्ये व्हायचे. उन्हात घेता रघुपती सेवक मित्र पत्रे धरती एक तांबळे वडी ढाळती राजनीती करून या. त्या राजाच्या बागेमध्ये ज्यावेळेस 4ही राजपुत्र खेळायचे, ऊन जर पडलं, प्रखर ऊन झालं तर प्रभू रामचंद्राचे जे सवंगडी मित्र होते त्या ठिकाणी लटकत त्यांच्या डोक्यावर छत्र धरायचं, त्यांना ऊन लागू नये असं करायचं. काही 2-3 जर त्या ठिकाणी त्यांच्यावर चावरं ढाळायचं, त्यांना घाम आला तर त्यांना हवा घालायचे. अशा प्रकारचे खेळ त्या प्रभू रामचंद्राचे होऊ लागले. श्रीरामाची सोडी बारसायची शर सोडी लक्ष्मण त्या मागे भरत शत्रुघ्न भेदीत संधान तैसेची.
खेळ खेळत असते वेळेस त्या ठिकाणी धनुष्यबाण घ्यायचा. प्रभू रामचंद्राने एक बाण सोडला की लगेच लक्ष्मण पण सोडायचे, लक्ष्मणाने सोडला की भरत सोडायचे, भरताने सोडला शत्रुघ्न सोडायचे. अशा प्रकारचे त्यांचे त्या ठिकाणी लटके खेळ सुरू झालेले आहेत. दुरुनी पाये दशरथ वीर चौघ एकताची ताकदी शर असुर प्रतिमा करो आणि थोरो शिर त्यांचे उडविची. काय करायचे राजपुत्र त्या ठिकाणी चिखलाच्या त्या ठिकाणी मूर्ती करायच्या राक्षसांच्या आणि चौघजण एकदाच त्या ठिकाणी बाण सोडायचे आणि त्या राक्षसांचे मुंडके त्या ठिकाणी दडा वेगळे करायचे. हे कौतुकान त्या ठिकाणी दशरथ राजा आपल्या मुलांचा कौतुकानं खेळ पाहू लागले. वेदांतीच्या ध्येय मूर्ती श्रुती सर्व वरिष्ठ जय गर्जती त्याचे बाण चोडी रघुपती अचुकानेच पळती. चला असो चौघाचे मौज बंधन गुरु वशिष्ठाचे पुसोन निरवणी अपार ब्राह्मण अजनंदन करिता जाणा. मग आता मौजी बंधन करण्याची वेळ आली. त्यांची मुंजेचा कार्यक्रम वशिष्ठ गुरूंना त्या ठिकाणी बोललो. शुभ मुहूर्त त्या ठिकाणी पाहायला योग्य अशा प्रकारचे पूजा करण्याकरता ब्राह्मण बोलवले आणि चौघांचा मुंजीचा कार्यक्रम त्या राजवाड्यामध्ये होऊ लागला. श्रीरामाचा व्रत बंद होत अष्टमासिदी तेथे राबत 4 दिवस पर्यंत नुन्य पदार्थ नसे काही. ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा वास आहे त्यांच्या मौजी बंधनाचा कार्यक्रम ज्यावेळेस होऊ लागला होता, अष्टसिद्धी त्यांच्या राजवाड्यामध्ये राबायच्या. 4 दिवस त्या ठिकाणी अहोरात्र त्या लोकांना भोजन गोड गोड पक्वान्न खायला मिळायचे. अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्ते करू लागले. यज्ञ भोक्ता रघुनाथ त्याशी ब्राह्मण घालती यज्ञोपैत गायत्री मंत्र श्रीराम जपत येद वंदे महाराज जो. आणि जे ब्राह्मण त्या ठिकाणी त्या पूजेकरता बोलवले होते त्यांनी यज्ञोपवीत म्हणजे जानवं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या वेळामध्ये घातलेले. अशा प्रकारचं त्या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये मौंजीचा कार्यक्रम होऊ लागला आहे. आयशे झाले अव्रत बंधन वशिष्ठापाशी अनुदिन चौवेदाचे अध्ययन केले संपूर्ण चौघाई. असा 4 दिवस मौजी बंधनाचा कार्यक्रम राजवाड्यामध्ये झाल्यानंतर मग पुढचा वेदाभ्यास करण्याकरता वशिष्ठ गुरूंकडे 4ही राजपुत्र त्या ठिकाणी वेदांचा अभ्यास करू लागले. ज्या शिवारणीचा येद येडे तो श्रीराम गुरुपाशी येत पडे अध्ययन सांगता साकडे गुरुशीन पडे सर्वता. आता ज्यांनी वेदाची निर्मिती केली होती असे स्वतः त्या ठिकाणी विष्णू भगवंत त्यांनीच वेद निर्माण केले होते आणि त्यांनीच हा प्रभू रामचंद्राचा अवतार घेतला होता. परंतु हा अवतार कार्य पूर्ण करण्याकरता लटकच त्या ठिकाणी वशिष्ठ गुरुकडून ते वेदाचं अध्ययन घेऊ लागले होते. आणि मग असं अध्ययन घेत असते जर एखादा प्रश्न त्यांनी विचारला गुरुला तर गुरुला त्या ठिकाणी प्रश्न पडायचा की याचं समर्पक उत्तर आपण काय द्यावं असं या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतायत. या पायी 12 वर्ष तत्वता संपूर्ण झाली रघुनाथा मग पुसोनी वशिष्ठ दशरथा श्रीराम तीर्था निघाला. असं वेदाचा अभ्यास करता करता देखील पुढे 4 वर्षाचा काळ निघून गेला. पाहता पाहता प्रभू रामचंद्र 12 वर्षाचे झाले. 12 वर्षात झाल्यानंतर वशिष्ठ गुरूंनी त्या ठिकाणी दशरथ राजाला त्या ठिकाणी सांगितलं की आता प्रभू रामचंद्राला तीर्थाटन करण्याकरता पाठवावं. अशा प्रकारचा बेत या ठिकाणी वशिष्ठ गुरु आणि दशरथ राजा आखू लागले. ब्रह्मचर्य तीर्थाटन करा हे शास्त्र प्रमाण हे जाणून रघुनंदन तीर्थाटनाशी निघाला. शास्त्राला काय सांगितलं की ब्रह्मचारी जोपर्यंत आहे तोपर्यंत तीर्थाटन करायला पाहिजे. एकदा का संसारामध्ये माणूस गुंतला की तीर्थाटन त्या ठिकाणी त्याला घडत नाही. म्हणून या ठिकाणी ब्रह्मचारी असते व्यसत तीर्थाला त्या ठिकाणी पाठवावं हे वेदशास्त्र सांगतं असं या ठिकाणी वशिष्ठ गुरु दशरथ राजाला सांगू लागले. तीर्थाटनाचं घेताना निघाले सयपार सैन्य सय्यदिरा सुमंत प्रधान असंख्य धन वाटावया. ज्यावेळेस 4ही राजपुत्र निघाले तीर्थाटन करण्याकरता सोबत त्याच्या सुमंत प्रधान दिलेले आहेत, भरपूर सैन्यदळ दिलेले, अनेक मोठ्या प्रमाणात धनद्रव्य दिलेले, प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी त्यांना दान करायचे अशा प्रकारचं ओळखून या ठिकाणी भरपूर धनसंचय त्यांच्यासोबत दिलेला आहे. सर्वस्व गायीचं भार नाना वस्त्र अलंकार तीर्थीवाटी श्री रघुवीर याच काशी सन्मानी. अनेक गायीचे कळपच्या कळप त्यांच्यासोबत होते. ज्या ज्या तीर्थावर भगवंत जायचे त्या त्या तीर्थाच्या ठिकाणी असणाऱ्या गायी त्या ठिकाणी दान करायच्या, वस्त्रालंकार दान करायचे, धनद्रव्य दान करायचं. अशा प्रकारचं दानधर्म करत करत प्रभू रामचंद्र तीर्थाटन करू लागले. ज्या तीर्थाचा महिमा जायचा पूर्ण श्रीराम करीत शेची दान ज्याचे सकल तीर्थे पावन तो रघुनंदन तीर्थ हिंडे. ज्या तीर्थावर गेल्यानंतर त्या तीर्थाचा जो काही महिमा असेल, ज्या प्रकारे त्या तीर्थाची पूजा अर्चा त्या ठिकाणी करायची असते अशा प्रकारचं प्रभू रामचंद्र प्रत्येक तीर्था ठिकाणी त्या ठिकाणी करू लागले. आणि ज्या तीर्थानं आपल्या आयुष्यातलं महत्त्व वाढतं त्या तीर्थाचं देखील महत्त्व तेवढं आहे. अशा प्रत्येक तीर्थस्थळाला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भेटी देऊ लागले. लोक सम्राट काळ
तीर्थे हिंडे रघुनंदन ती तीर्थे करा श्रवण संत श्रोते सर्वही. मग तुम्हाला आम्हाला समजावं की तीर्थ कोणते आणि कोणते करायला पाहिजे हे आपल्याला समजण्याकरता प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी तीर्थवाऱ्या करू लागले. आता कोणत्या कोणत्या तीर्थाला प्रभू रामचंद्र जातात त्यांची नावं या ठिकाणी ऐकू आता. काशी शिव निर्मळ त्र्यंबक उज्जैनी महाकाल ओंकार महाबळेश्वर द्वासो निळो बद्री केदार कर्णेश्वर नागनाथ वैद्यनाथ तोरो मल्लिकार्जुन भीमाशंकर सोमनाथ रामेश्वर ज्योतिर्लिंग द्वादशी. 12 ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी सांगितले. प्रत्येक 12 ज्योतिर्लिंगाला त्या ठिकाणी आपण आपल्या आयुष्यामध्ये एक वेळ भेट द्यायला पाहिजे. अशा 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी प्रभू रामचंद्र घेऊ लागले. अयोध्या मथुरा हरिद्वार काशी कांच्यावतिका नगर द्वारावती गोमती तीर सप्तपुऱ्या अनुक्रमे. ज्या सप्तपुऱ्या आहेत त्या सप्तपुऱ्या त्या ठिकाणी अयोध्या काशी मथुरा ज्या जेवढ्या सांगितल्यात तेवढ्या सप्तपुऱ्या आहेत. त्या सप्तपुऱ्याला देखील या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी भेट दिलेली आहे. तीर्थराजा मुख्य त्रिवेणी पंचप्रयाग पुण्यखानी ब्रह्मप्रयाग कर्णप्रयाग अगहरणे गुप्तप्रयाग समर्थ देवप्रयाग शिवप्रयाग पापारण नैमिचारण धर्मारण्य पंचकारण्य ब्रह्मारण्य वेदारण्य पत्रिकाश्रमण पावनतो यमुना सरस्वती भागीरथी गौतमी गोमती कृष्णा भीमरती तापी नर्मदा भोगावती प्रवरा पुण्यवती मंदाकिनी. सर्व नद्यांचं देखील त्या ठिकाणी स्नान करायला लागलेत. प्रत्येक नदीचं महत्त्व वेगळं वेगळं आहे. अलकनंदा वेगळी आहे या ठिकाणी, तुंगभद्रा वेगळी आहे, तापी वेगळी आहे, गंगा वेगळी आहे, गोदावरी वेगळी आहे. अशा प्रत्येक नद्यांना देखील या ठिकाणी प्रभू रामचंद्र भेटी देऊ लागले. आनंदवर्धनी पयोष्णी पिनाकी तुंगा कल्मसनाशिनी प्रथमकायिनी पयस्विनी स्वर्णमुखी सुमाला कपिला ताम्र पर्णी शरावती तुंगभद्रा सोमवती सावित्री रेवा कुंकुमती येण्या वेदोती मल्लप्रहरा घटप्रहरा नंदिनी नलिनी गंडकी सरी वैतरणी शोभनद शिवनद तापारणी सोमभद्र नदेश्वर अरुणा वरुणा प्राची पुरंदरी पेत्रवती सप्तवर्गा कर्णकुमारी स्वामी कार्तिकी पंचग्रताची पृथ्वीवरी विख्यात प्रवादयाचे वज्रकाळिका श्रमहारिणी वेद्रकाळी त्रिशूळ मंत्रवर्धिनी निरावती सूर्यनदी शंखोद्वारिणी जयंती आणि अहिर्णवी नाटकी आणि अलकनंदा फल्गु सर्वांत त्रिपदा शांता बाल नदी सुखदा अनुक्रमे नद्या सर्वही शेषाद्री आणि ब्रह्माद्री मूळपीठ पर्वत सिंहाद्री विंध्याद्री आणि हेमाद्री मानस सरोवरी स्नानदान. जेवढे काही शक्तिपीठ आहेत मूळपीठ आहेत त्या प्रत्येक मूळपीठाला शक्तिपीठाला देखील भगवंत त्या ठिकाणी भेट देऊ लागलेले आहेत. शेषाद्री आहे, हे लेण्याद्री आहे, अशा सर्व पीठांना भगवंत जाऊन दर्शन घेऊ लागले. अरुणाचल आनंदवन कमलालया चिदमणी पूर्ण अगस्त्य आश्रम पावन श्रीरंगपट्टण शोभिवंत. सर्व ऋषीमुनींच्या आश्रमांना भेटी देऊ लागलेत. अगस्त्य मुनीच्या आश्रमाला त्या ठिकाणी गेलेत, श्रीरंगपट्टणला गेलेत. अशा प्रत्येक तीर्थस्थळाला या ठिकाणी भगवंत जाऊन भेटू लागले. जनार्दन कन्याकुमारी शिवकांची श्लोकांची सुंदरी मत्स्यतीर्थ पक्षीतीर्थ पृथ्वीवरी शंखोद्वार यदोद्वार. इकडं कन्याकुमारी आहे, कन्याकुमारीनंतर मच्छोद्वारी आहे. जे काही तीर्थ आहे तर प्रत्येक तीर्थाला या ठिकाणी भगवंत जायला लागले. हिरण्य नदी संध्यावट ब्रह्मावर्त धर्मस्तंभ सुभट ब्रह्मयोनी प्रतक दकवरिष्ठ कुरुक्षेत्र बिंदू तीर्थ धर्मालय कमाल ग्राम गंगासागर सिंधू संगम कौंडुन्यपुर अंबिका परम प्रेमपुरम मार्तंड बाळकल्लोळा कमलेश्वरी विराट स्वरूपिणी रक्तांबरी ब्रह्मांबिका ज्वालामुखी सुंदरी पितांबरी महाशक्ती जोगलादेवी भैरवी करैरवासिनी शांभई सप्तशृंगी महारुद्रादेवी हिंगुळजानी कमलदा सांगदेव मोरेश्वर गुप्त केदार वटेश्वर अक्षयवट कुशतीर्थ पवित्र त्रिकुटाचल सुंदर पैन हरिहरेश्वर नरसिंहपुर मूलमाधव ज्ञानेश्वर चक्रपाणी कदंब भुलेश्वर जुनाट नागेंद्र गौतमेश्वर तो सप्तयोजने कोटेश्वर सिद्धवट धूत पाप रामेश्वर दक्षिण प्रयाग माधवेश्वर पूर्वसागर तीर्थराज वैराट पुष्कर महाबळेश्वर
खेटक शंकर नारायणपुर मलेश्वर पांचाळेश्वर सत्यनाथ पूर्णालय सिंधुपुर महामुंडेश्वर भीमाशंकर योगेश्वर सोरठ सोमनाथ लिंगथोर भीमचंडी पुण्यालये शिवकांची विष्णुकांची गोरक्षमठ काळहरती वेदपुर गया अरुणावती उडुपी शेष साई सर्वेश्वर तेवढे तीर्थ आपल्याला माहीत नाही एवढ्या तीर्थाला गेले ते त्रिपती अबोहर स्वामी कार्तिक सत्य सुब्रह्मण्य किष्किंधा मातंग पर्वत हंपी रूपाक्ष मूर्तिमंत पंपा सरोवर निर्मळ चित्रकूट रुक्मिणकूट लोणार आंबो अयोध्या महंकापूर काळचंद्रिका अर्धोदय पैत्र गोकर्ण कृष्ण सागर पै हरिहर तीर्थ जम्बुकेश्वर अनंत साई महेश्वर मथुरा इकर्ण प्रभाकर विश्रांतीवन तपोवन कुंभकोण मंदरथ मातुलिंग धुळकेट त्रिक्रम तीर्थ बुधवल मानाथ औंढ्या नागनाथ पंढरी क्षेत्र चंद्रभागा त्रिकोण आणि कर्णमूळ नागरगौर रंजा जुगुळ आशापूर नेपाळ त्रिमल मंथन काळेश्वर कुशवत तर्पण मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर सीता चिदंबरेश्वर ब्रह्मकट हरिद्वार आदित्य वैश्वानर महातीर्थ ब्रह्मानंद म्हणे श्रीकटाधर इतकी तीर्थे करून रघुवीरो अयोध्यासी दिनोद्वारो परतोनी आला गजरेशी. अशा सर्व तीर्थयात्रा या ठिकाणी भगवंतांना केलं. एक तीर्थसुद्धा सोडलं नाही. आपल्या भारतामध्ये जेवढे काय तीर्थ आहेत या ठिकाणी प्रत्येक त्या ठिकाणी शक्तिपीठाला प्रत्येक ज्योतिर्लिंगाला या ठिकाणी भेट दिली. पूर्ण देवीला या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. जेवढ्या नद्या आहेत प्रत्येक नदीला भेट दिल्या. अशा प्रत्येक तीर्थयात्रा करून प्रभू रामचंद्र आपल्या सैन्यासह त्या दलबानासह अयोध्येला परत आलेले आहेत.